गुड आफ्टरनून एव्हरीवन. शुभ दुपार. आपण होतो सेकंड म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ट्राय दिस बघितलेले आहेत आणि त्या ट्राय दिसमध्ये दोन क्वेश्चन पाहिलेले आहेत. दोन क्वेश्चन. मोमेंटमचा फॉर्म्युला आहे मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी, कारण सेकंड लॉ हा मोमेंटमशी रिलेटेड आहे म्हणून आपण तो पाहतो आहोत. आता आपल्याला पुढचा कन्सेप्ट बघायचा आहे. लास्ट लेक्चरला आपण त्या दोन क्वेश्चनचे त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट काय येतात पहा. द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्राइकिंग अनदर ऑब्जेक्ट डिपेंड्स बोथ ऑन द मास ऑफ द फॉर्मर ऑब्जेक्ट अँड इट्स वेलॉसिटी. जेव्हा एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवरती आदळतो तर ते आदळत असताना एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवरती आदळतो, हे जेव्हा स्ट्राईक होत असतात आदळत असतात त्यावेळेस त्या ठिकाणी दोन कन्सेप्ट शुअरली युटिलाइज होतात. एक आहे मास त्या दोनही ऑब्जेक्टचं आणि त्याचबरोबर त्यांच्या इनिशियल आणि फायनल वेलॉसिटी. एक्झाम्पल पहा. आपण गोट्या खेळतो आहोत. गोट्या माहिती आहे तुम्हाला? ही एक गोटी आहे, ती सध्या थांबलेली आहे आणि एका मुलाने इथून या गोटीवरनं याच्यावरती अटॅक केला. तर याची इनिशियल याचं जे काही मास असणार इथं मास येणार आहे, त्या गोटीचं मास, याही गोटीचं मास आपण याचं आपण मास m1 म्हणू, याचं मास आपण m2 म्हणू. ही स्टेशनरी आहे, पण ही जी गोटी आहे ही मुव्हिंग व्हेकल किंवा मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे, मुव्हिंग गोटी आहे. आणि मग याने याच्यावरती अटॅक केल्यानंतर याचा इनिशियल वेलॉसिटी काय होता? याचा इनिशियल वेलॉसिटी 0 होता, याचा पण इनिशियल वेलॉसिटी 0 होता. आणि जेव्हा आदळल्यानंतर ही गोटी कदाचित इकडं जाईल, दुसरी गोटी ही जी गोटी आदळल्यानंतर इकडं जाईल आणि त्या दोघांचा फायनल वेलॉसिटी काहीतरी येणार आहे आणि याचा पण फायनल वेलॉसिटी काहीतरी येणार आहे. लक्षात येते? म्हणजे मास त्याचबरोबर वेलॉसिटी या दोन गोष्टीचा ज्या ठिकाणी विचार होतो त्या ठिकाणी मोमेंटम हा कन्सेप्ट येतो. दिस मीन्स दॅट द इफेक्ट ऑफ फोर्स डिपेंड्स अपॉन प्रॉपर्टी रिलेटेड टू द बोथ. आता जेव्हा या ठिकाणी मास आणि वेलॉसिटीचा कन्सेप्ट येतो, आता तुम्ही ही गोटी किती वेगाने जाणारी आहे त्या हे मार्बल्स जे आहेत हे मार्बल्स आहेत किंवा त्याला पेबल्स असं सुद्धा म्हणतात. ह्या ज्या पेबल्स आहेत या ज्या गोट्या आहेत, ही गोटी याच्यावरती आदळल्यानंतर हाऊ मच फोर्स इज टू बी इम्प्लिमेंटेड ऑन द फर्स्ट पेबल्स, याच्यावरती तुम्ही किती फोर्स अप्लाय केलाय अँड दिस फोर्स हाऊ मच फोर्स इज अटॅकिंग ऑन दॅट पेबल्स, म्हणजे याच्यावरती या गोटीने किती फोर्स अप्लाय केला आहे त्याच्यावरती सुद्धा मास आणि वेलॉसिटी या दोघांच्या गोष्टी डिपेंड्स असतात. आणि या सर्व प्रॉपर्टीला बघा आपण फॉर्म्युला काय मांडलेला आहे, काळजीपूर्वक पहा हा कन्सेप्ट कसा तयार होतो. आपण एक फॉर्म्युला आठवतो का बघा, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन असं आपण म्हटलेलं आहे. क्लिअर? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन असं आपण म्हटलेलं आहे. म्हणजे फादर इज इक्वल टू मा हा कन्सेप्ट आला. मग इथं सुद्धा तसाच कन्सेप्ट आहे, जरा काळजीपूर्वक पहा. This one is a one pebbles, it is a stationary pebble, this one is a stationary pebble. Initial velocity of both one is 0. If we applying the force on that pebbles of mass m1 and these strike or these collide with that pebbles, ही गोटी याच्यावरती आदळल्यानंतर या दोघांच्या वेलॉसिटी मध्ये चेंज होतो. दॅट वेलॉसिटी इज v and it requires some amount of time to complete this motion, this velocity. Initially both are the rest, so initial time is also 0. By attacking on that one, so time is to be changed and some time required to complete this motion is to be this motion. Initial velocity is converted into final velocity. Therefore according to the Newton, this property मास अँड वेलॉसिटी, प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी, यासाठी न्यूटन्सनी नवीन टर्म डेव्हलप केली, त्याला म्हटलेलं आहे मोमेंटम. अँड मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. मुद्दा लक्षात येतो का बघा? मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी.
चला पोचले का इथेपर्यंत सगळे सुखरूप? सगळे सुखरूप पोचले? मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. आणि त्याचबरोबर मोमेंटम ही कोणती क्वांटिटी आहे? मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी. ANTITY quantity. Vector quantity. Why it is vector quantity? Because velocity is a vector quantity. Velocity required magnitude as well as direction. This one have a magnitude, velocity required direction. Both are includes in that one. Momentum ला दोन टर्म गरजेच्या आहेत. एक आहे मास. मास रिप्रेझेंट करतं मॅग्निट्यूड. आणि वेलॉसिटी मध्ये सुद्धा वेलॉसिटी काय आहे? वेलॉसिटी सुद्धा या ठिकाणी डायरेक्शन रिप्रेझेंट करतं. म्हणजे मोमेंटम मध्ये मास पण आहे म्हणजेच मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन आहे. मग दोनही टर्म्स याच्यामध्ये येतात. म्हणून वेक्टर क्वांटिटी मोमेंटम हा वेक्टर क्वांटिटी आहे. चला इथपर्यंत पोहोचले. आता आपण पुढच्या कन्सेप्टकडे येणार आहोत. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे मोमेंटम मध्ये वेळेनुसार होणारा बदल. इथं लिहितो जरा काळजीपूर्वक पहा. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. लक्षात येते? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हे प्रपोर्शनॅलिटी आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. Rate of change of momentum is proportional to applied force. That means force is directly proportional to momentum. Rate of change of, that means force is directly proportional to P. P means it is not a pressure. Force is directly proportional to momentum. And what is a momentum? So F is directly proportional to m into v. Force is directly proportional to mass and velocity. Is it clear? Force is directly proportional to mass and velocity. If it is a force increases, so velocity increases, mass of the object is remains constant. Clear? लक्षात येते का बघा? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम वेळेनुसार मोमेंटम मध्ये बदल होतो. बघा या ऑब्जेक्टचं मास आणि या ऑब्जेक्टचं मास वेगवेगळं आहे. ओके. पण ही जेव्हा याच्यावरती आदळेल तेव्हा याचं मास सेम आहे. वेलॉसिटी बदलतो. अगोदरचा वेलॉसिटी इथून एवढा वेलॉसिटी आणि ही जर गोटी इकडे आली असेल तर त्यावेळेसचा वेलॉसिटी मध्ये बदल होतो. वेळेनुसार बदल होतो. म्हणून त्या ठिकाणी आपण रेट म्हणजे स्पीड किंवा वेलॉसिटी चेंज होते ऑफ मोमेंटम. त्यानुसार मोमेंटम बदलतं. सो विथ द हेल्प ऑफ फोर्समुळं मोमेंटम बदलतो. बघा विचार करा ना. फोर्समुळं मोमेंटम बदलतो का? सोचो. एक बॉल आहे. याच्यावरती फोर्स अप्लाय केला आपण 1 न्यूटन. वेलॉसिटी अंदाजे चाललंय बरं. वेलॉसिटी आहे या ठिकाणी फोर्स अप्लाय केला 1 न्यूटन आणि या ठिकाणी वेलॉसिटी आहे 1 मीटर पर सेकंद अंदाजे चाललंय. जर तुम्ही फोर्स वाढवला या ठिकाणी फोर्स केला 2 न्यूटन तर या ठिकाणी त्याची वेलॉसिटी सुद्धा त्या प्रमाणात बदलते. दॅट मीन्स फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेलॉसिटी. मासेस रिमेन्स कॉन्स्टंट. मासे बदलणार नाहीये. आता हा ऑब्जेक्टला फोर्स वाढलाय फक्त मास बदलणार आहे का? नाहीये. फक्त फोर्स वाढणार आहे त्यानुसार वेलॉसिटी वाढते. म्हणून आपण म्हटलं रेट ऑफ आणि त्यानुसार मोमेंटम बदलतं. बघा ना. पहिल्यांदा वेलॉसिटी किती आहे? समजा याचं वजन कन्सिडर केलं 1 किलोग्राम. वेलॉसिटी होती पहिल्यांदा 1 मीटर पर सेकंद. फोर्स मोमेंटम किती आला? म्हणजे मोमेंटम किती आला? 1 किलोग्राम मीटर पर सेकंद. आता आपण पुन्हा वेलॉसिटी वाढवली. वेलॉसिटी किती घेतली? 1 kg मास ऑफ ऑब्जेक्ट. वेलॉसिटी किती घेतली? 2 मीटर पर सेकंद. सो व्हॉट इज अ मोमेंटम? 2 मीटर पर सेकंद. फोर्स वाढवला वेलॉसिटी वाढते, मोमेंटम इन्क्रीज होतो. तर द अप्लाइड फोर्स and the change in momentum occurs in the direction of force. ज्या डायरेक्शननी तुम्ही फोर्स अप्लाय केलाय त्या डायरेक्शननी
मोमेंटम मध्ये चेंज पाहायला मिळतो, बरोबर ना. या डायरेक्शनने फोर्स अप्लाय केला, याच डायरेक्शनने मोमेंटम मध्ये चेंज पाहायला मिळाला. बघा ना, पहिला मोमेंटम किती होता 1 किलोग्रॅम मीटर पर सेकंद. दुसरा मोमेंटम किती आहे 2 किलोग्रॅम, नॉट फॉर मीटर पर सेकंड, 2 किलोग्रॅम मीटर पर सेकंद, हा दुसरा मोमेंटम. आणखीन फोर्स अप्लाय केला, वेलॉसिटी वाढणार, मोमेंटम चेंज होणार, सतत चेंज होणार. मग इनिशियल किती होता, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू, यावरून एक फॉर्म्युला तयार होतो. कोणता फॉर्म्युला तयार होतो आपण त्याच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. फोर्स वाढवला की वेलॉसिटी वाढते, आणि वेलॉसिटी वाढला की मोमेंटम वाढतं, वेळेनुसार मोमेंटम वाढतं. म्हणून आपण काय केलं, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू, इथं लिहिला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. आता चेंज इन मोमेंटम मध्ये या बाबतीत आपण थोडासा विचार करणार आहोत. हा ऑब्जेक्ट आहे, याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केला, मास मध्ये काही बदल होणार आहे का, मास मध्ये बदल होणार आहे का, बघा मास ऑफ द ऑब्जेक्ट इज रिमेन्स कॉन्स्टंट. मग या ठिकाणी हा फॉर्म्युला कसा तयार होतो, मोमेंटम मध्ये बदल काय आहे, मास फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम. क्लिअर येते का, बघा चेंज इन मोमेंटम काय आहे, मोमेंटम कशावरती आहे, अगोदरचा वेलॉसिटी काय होता पहा, याचा दिस ऑब्जेक्ट ॲट स्टेशनरी कंडिशन, इनिशियल वेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज 0. इफ बाय अप्लाइंग फोर्स, जर याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केला, याच्यावरती फोर्स अप्लाय केला तर त्याची अगोदरची वेलॉसिटी 0 होती, फोर्स अप्लाय केल्यामुळं वेलॉसिटी वाढली. सो चेंज इन वेलॉसिटी, दॅट मीन्स v minus u, mass of the object is same. So change in momentum change, it is completely related to velocity. मोमेंटम कशामुळे बदलते लक्षात येते का, बघा मोमेंटम हे फक्त आणि फक्त वेलॉसिटी मुळे वाढतं. कारण एकाच ऑब्जेक्टचा जर मोमेंटम डिफरंट का असतो, तर मास त्या ऑब्जेक्टचं सेम असतं आणि वेलॉसिटी डिफरंट असतात, म्हणून मोमेंटम चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग याला मी असं लिहिलं, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हे कशामुळे बदलतंय, तर फोर्समुळे बदलतंय. हे कशामुळे बदलतं, अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ इट इज कम्प्लिटली चेंज. हा कशामुळे वाढतो, इथं जर फोर्स बाजूला काढला तर तो ऑब्जेक्ट कसा असेल, फायनल वेलॉसिटी येणारी आहे का, नाही, फोर्समुळं याच्यामध्ये फायनल वेलॉसिटी येणारी आहे. सो दिस टर्म्स, मोमेंटम ही टर्म फोर्स वरती डिपेंड आहे. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इट इज रिलेटेड टू, बघा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज रिलेटेड टू द फोर्स. मग आपण या ठिकाणी फोर्स लिहू शकतो. सो F इज इक्वल टू, या ठिकाणी m कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये v मायनस यू अपॉन टी. क्लिअर, v मायनस यू अपॉन टी. आता v मायनस यू म्हणजे काय माहिती आहे, यू नो दॅट, आपल्याला माहिती आहे a इज इक्वल टू v मायनस यू अपॉन टी. या ठिकाणी आपण a ठेवू शकतो, F इंटू a. सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, असा फॉर्म्युला या ठिकाणी येतो. लक्षात आलं का. आता फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, मास हे कॉन्स्टंट असतं, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲक्सलरेशन किंवा ma इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, असं पण म्हटलं जातं. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ma, म्हणजेच अप्लाइड फोर्स, असं जरी तुम्ही कन्सिडर केलं तर तो या ठिकाणी F इज इक्वल टू प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट k इंटू ma, आणि हा k काय असतो, कॉन्स्टंट असतो. म्हणजेच आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो F इज इक्वल टू ma, फादर इज इक्वल टू मा. मुद्दा लक्षात आला का, बघा सगळे सिस्टमॅटिकली पहा.
व्यवस्थितरित्या पहा काय चाललेलं आहे ते. परत एक वेळ सांगतो मी या सगळ्या गोष्टी. काळजीपूर्वक पहा. आपल्याला काय पाहायचंय, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ही ऑलरेडी, चेंज इन मोमेंटम कशावरती डिपेंड आहे, वेलॉसिटीवर. आणि वेलॉसिटी कधी बदलते, फोर्समुळं. लक्षात बघा, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. फोर्स वाढला तर त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी वाढते. फोर्स वाढला नाही तर ऑब्जेक्टची वेलॉसिटी कमी होते. बघा, फोर्स वाढवला तर आपण पहिल्यांदा काय म्हटलं, फोर्स वाढवला तर वेलॉसिटी 1 मीटर पर सेकंड. आणखीन फोर्स वाढवला, वेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड. त्यानुसार काय वाढलं, मोमेंटम वाढलं. पहिला फोर्स कमी होता, वेलॉसिटी कमी, मोमेंटम 1 किलोग्राम मीटर पर सेकंड. फोर्स वाढला, वेलॉसिटी वाढली. फोर्स इन्क्रीजेस, velocity increases, momentum increases. Initially force is to be, see here, this one is an object, we applying force in that direction. Force, it is a force, 1 Newton force, velocity increases, so it is a velocity is equals to 1 meter per second. Clear? If we apply the force on that object, that is a 1 Newton, so that time object moves with the velocity 1 meter per second. Clear? So we increase the momentum. So according to the formula, if we consider mass of the object is 1 kilogram, that is 1 kilogram, mass of the object is 1 kilogram. So mass of the object is 1 kilogram, velocity is 1 meter, momentum is 1 kilogram meter per second. Clear? Then next one, if we apply force is increases by 2 Newton. या ठिकाणी फोर्स आपण वाढवला, फोर्स वाढवल्यानंतर त्याची वेलॉसिटी सुद्धा वाढली, वेलॉसिटी इज 2 मीटर पर सेकंड. नाउ दॅट टाइम मोमेंटम इज ऑल्सो increases. Momentum is equals to, what is that, 2 kilogram meter per second. So these terms, so velocity is directly proportional to momentum or force is directly proportional to, see here, force increases, momentum increases, force increases, momentum increases, force increases, momentum increases, force decreases, momentum decreases. Therefore force is directly proportional to momentum. Force is directly proportional to momentum. But in that case, if the object is stationary without applying force, the object is stationary, so initial velocity of the object is 0. By applying force, velocity of the object is increases, so there is a change in velocity occurs in particular time. Initial velocity is 0, final velocity is greater, so final minus initial, so that is a momentum. Final momentum minus initial momentum. Clear? बघा, या ठिकाणी तुम्ही काय म्हणता, momentum is a product of mass and velocity. So this one is a velocity is final, so it is says as final momentum, and this one is a product of mass and velocity, and it is a initial momentum, so therefore that is a change in momentum. Final momentum minus initial momentum, change in momentum is equal to final momentum minus initial momentum upon time, and so there is a v minus u. M is common because mass of the object is same, m is common, v minus u upon t, so v minus u upon t is called as a. So we calculate unit of force, mass, unit of mass, F is equal to mass, unit of mass is kg, and acceleration is meter per second square. So unit of force is equal to kilogram meter per second square, that is called force is equals to Newton. Kilogram meter per second square is equal to Newton. Unit of force is Newton. Clear? सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या का पहा, ऑल क्लिअर? काही शंका आहे? सिस्टमॅटिकली ऑब्झर्व करा, सिस्टमॅटिकली सगळ्या गोष्टी आपण काय केलेल्या आहेत या ठिकाणी मांडलेल्या आहेत. मग जसा फोर्स वाढतो तसा चेंज इन वेलॉसिटी वाढतो. चेंज इन वेलॉसिटी पर युनिट टाइम म्हणजेच ॲक्सेलरेशन.
क्लिअर. जसा फोर्स वाढतो तसा चेंज इन वेलॉसिटी विथ टाइम इन्क्रीज होते. चेंज इन वेलॉसिटी विथ टाइम इज इक्वल टू ॲक्सलरेशन. या ठिकाणी चेंज इन वेलॉसिटी विथ टाइम म्हणजेच ॲक्सलरेशन, म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू चेंज इन वेलॉसिटी विथ टाइम म्हणजेच ॲक्सलरेशन. तर अशा प्रकारे हा फॉर्म्युला तयार होतो. इथपर्यंत लक्षात आलं? नक्की काही शंका आहे? नेक्स्ट कन्सेप्ट घेऊन येणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुर्तास आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.